हाय फ्रेंड्स, वेलकम टू रे ब्लॉग. आज मी किरण, आता जस्ट मी जॉबवरून सुटले आणि मी आत्ता सध्या एवढ्यावरतून खाली आले आणि मला लिफ्टच नव्हती भेटत म्हणून मी चालत चालत आले. आणि हा खूप एरिया सामसूम वाटतो आणि मला खूप भीती वाटली. आणि अचानक म्हटलं डोअर कुठला तरी ओपन करू, म्हणजे माझ्या पाठीमागे एक डोअर आहे. म्हटलं तो डोअर ओपन करून मी जाईल. आणि मी जस्ट डोअर ओपन केला. सी, जस्ट ओपन केला आणि मला हे असं काहीतरी बघायला भेटलं. मी जस्ट डोअर ओपन केला आणि ते मी तसं बघितलं, ते मला एकदम असं झालं. मला भीती वाटली अचानक, कारण तिथून जायला रस्ता नाही आहे खाली. आणि मी समजले की तिथून मला लिफ्ट भेटेल, पण ॲक्च्युली मला हा डोअर ओपन करायचा होता. मी चुकीचा डोअर ओपन केला, त्यामुळं अचानक मला घाबरायला झालं. तरी बरं, माझा मोबाईल चालू होता त्यामुळं मला काय वाटलं नाही. कारण जर फोन माणसाच्या हातात असेल तर त्याला दुसऱ्या कशाची गरज आहे असं मला तरी वाटत नाही. ओके, सो आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 हेक्टिक होता. सकाळी 7 वाजल्यापासून मी काम करते. कट टू कट मी आत्ता 5 वाजेपर्यंत काम करते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणं इज नॉट अ जोक. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये असाल तर मग तर तुमची पूर्ण वाट लागते. जर ते हॉस्पिटल खूप मोठं असेल आणि जर त्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे ऑपरेशन्स होत असतील तर ते म्हणजे काम करणं खूप अवघड असतं. जर छोटं हॉस्पिटल असेल, दिवसाच्या 10-15 केसेस होतात तर ठीक आहे. हे एक तर ते मला मध्ये फोन आला होता त्यामुळं माझं जरा लिंक तुटलं. मी काय बोलत होते, तर ह्या गाडीचा आवाज येतो. ॲक्च्युली मी पार्किंग एरियामध्ये आहे त्यामुळं असा आवाज घुमतोय. आणि मी काय बोलत होते, जर हॉस्पिटल मोठं असेल तर दिवसाच्या 30-35 केसेस होतात. आणि त्याच्यामुळं खूप सारं लोड येतो. खरंच खूप वैतागून जातो, त्रासून जातो, जीव अगदी त्रासून जातो. पण तरी पण जर आपल्या फॅमिलीला पुढं घ्यायचं आहे, म्हणजे पुढं जर आपल्या भावाला मदत करायची, फॅमिलीला मदत करायची, तर काम करावं लागणार, त्रास सहन करावा लागणार. सो बाय बाय. मी आता पंचायत करायला सांगितलं.